नॅचरल फिलिंग आणि शांत वातावरण. बगला उडाला. इकडे मोठ्या मोठ्या साईजच्या बगल्यात. अरे वा. नमस्कार मंडळी, मी आहे निलेश रामाने. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा फिशिंगसाठी. तर आज आपण नवीन लोकेशन पकडलेलं आहे आणि आज नवीन काहीतरी करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या माझ्यासोबत, कारण मी पण खूप एक्सायटेड आहे नवीन लोकेशनमध्ये. आणि बोटीवरती आपण आज फिशिंग करणार आहोत आणि ते पण पहिल्या पावसाची वल्गणीची चिवणी पकडायला आलेलो आहोत, ते पण नायगावला मामाच्या इकडे. चला दाखवतो मित्रांनो. तर मंडळी, ही जी आहे आगाराची वाट आहे. पुढे चाललेला आहे रोणीभाई आणि रोणीचा मामा आहे, त्याच्या आगारात आपण आता चिवणी फिशिंग करणार आहोत. हे बघा, हे मोठा आगार आहे इकडे या साईडला आणि इथे पुढे काय गाडी येत नाही आहे. मामा जो आहे ॲक्टिवा घेऊन पुढे गेलेला आहे. इकडून काय रिक्षा निघत नाही, त्याच्यामुळे मागे लावून आम्ही चालत चाललो आहे. हे बघा, हे छोटे छोटे जे डबके आहेत याच्यामध्ये पण फिश उतरलेले आहेत. वाव, सुंदर जंगल. हे बघा, ही चवळीचं झाड आहे, छोटं आंब्याचं झाड. तर मंडळी, हे बघा, हा एक ह्याला कोईन बोलतो. हे मोठ्या प्रकाराचं आहे. हे बघा, हे इथे पाणी भरल्यावरती इकडे लावतात. म्हणजे इथे मोठ्या प्रमाणावर चिवणीचा हे झालेला आहे. अरे बापा, अरे बापरे. हे बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो, ह्याला इकडे बगली बोलतात आणि आपण इकडे ह्याला कोयना असं काहीतरी बोलतो. ज्याला कोणाला काय माहीत असेल ह्याला काय बोलतात त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. ओके, दोरीला पकडून जायचं आहे खाली. यस, उतार आहे. मामा पुढे गेलेले आहे, रोणी इथून क्रॉस झालेला आहे. मी पण चाललो आता चिखलातून. हे बघा, हे चिवण्यासाठी जाळं मांडलेलं आहे. मला वाटतं आता भरतीचा टाईम झालेला आहे. माहितीच्या कटकट. वा. तर मंडई, ही बोट आता वरती लागलेली आहे आणि या बोटीनं आपण निघणार आहोत हळूहळू. तर तयारी चालू आहे. मामा तिकडे वरती त्या काकांना बोलवायला गेलं आहे. तर इथून आपण आता समुद्रामध्ये फिशिंगला जाऊ आपण, खाडीमध्ये. तर जाळं फाटलेलं आहे, आपण जाळं पण लावायला चाललो आहे. तर ते मामा आणि भाऊ शिवतो आहे, दोघेजणं. शिवून झाला की आम्ही थोड्यात निघणार आता. तर चला, आता पाणी थोडं आटलेलं आहे. बोट आपण काढलेली आहे बाहेर. आणि ही बघा, जी थर्डला आपण लावली होती ती खूप लांब आहे आतमध्ये. ह्या तर दोन काय आपण काढू शकत नाही. तर हिला इकडून वरच्या साईडून आपण तिला खेचत घेतो. हे बघा, तिघेजण लागले, 2 नाकवा आणि सोबत मामा पण आहे. आणि त्या साईडला शूट करतो. हे बघा, जवळपास आलेले आहे. झाडाला बांधून आहे ना, भाऊने हळूहळू सगळे रोणी पण लागल्या हात हे करायला. हे बघा, ही आता आपली होडी जी आहे पाण्यामध्ये उतरली आहे. तर मंडई, चला आपण जाऊ आता जाळ लावायला. जाळ कसं लावतात ते मी तुम्हाला दाखवतो. तर मंडई, मी, रोहन आणि आपला भाई आम्ही बोटीन निघालो आता फिशिंगला. तो बघा सीन बघा, हा बगला निघाला. ही खाडी आहे. वाव, सुंदर. तर मामा तिकडे मागे आहे, दुसऱ्या बोटीने येतोय. आणि ही कांदलं बघा, जबरदस्त मोठी मोठी कांदलं आहे तिकडे.
ते आपण जाळं मांडायला चाललो आहे, जाळं घेतलं आहे आणि आपला नाकवा आहे सोबत. हे बघा, हे चिवना गँग आहे इकडे. एक पक्षी. हो हो, तिकडे एक झाला हे टाकलंय, पागोला टाकलाय. हो, म्हणजे आम्ही निघालो नाकवासोबत. कांदल बघा, कांदला कसे बगला उडाला. इकडे मोठ्या मोठ्या साईजच्या बगल्यात. हा जो पक्षी ओरडतोय त्याला आम्ही रानटी कोंबडी बोलतो. बघूया बघायला भेटते का आपल्याला. ही खाडीतली कांदलवनातली कोंबडी आहे. बघा, आपल्याला बघून ती शांत झाली. चला, मामा आला. मामासोबत एक नाकवा आहे. हे बघा, मागून आले दोघे पण. चला, आता इथे आपण जाळं पेरायला घेऊ. तर टोटल आम्ही 5 जण आहोत सोबत. तर मंडई आता नवीन सुरुवात करतो इथे जाळं मांडायची. तर आपल्यासोबत 2 नाकवा आहे, मामा आहे, रोहन आहे. तर आपण इथे आता जाळं मांडणार आहे जेवणीसाठी. ही आहे खाडी. बापरे, अख्खे पाण्यात गेले. हा, बापरे. आता हे कुठे गेले? तर मंडई नाकवाने एक जाला तिकडे पेरलेला आहे. हे बघा, आता सोडत सोडत चाललंय. तर खाडीला जाळं कसं पेरतात ते दाखवतो. बघा, भाई बघा, भाई बघा. अरे बापरे, ते बघा कसं पाण्यात पेरतात ते. रुचवतंय पाण्यामध्ये कसं. बाबा, म्हणजे एवढ्या पाण्यामध्ये जाऊन तो एक पेज आहे जाळ्याचा, तो आतमध्ये मातीत घुसवला. ते बघा कसं पायाने दाबतात. आणि जो हातात पकडलेला आहे तो वरच्यावर ठेवणार. मग जेव्हा भरतील तेव्हा तो वरती उचलणार. त्यावेळेला एवढं पाणी असेल, बांबू पकडत पकडत खाली जाणार हे लोक. तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये आपण हा, ती बघ ढेलकी. हा, रोवायला.
तेच भाई एक दे ना इकडं. नाही ना माझ्याकडे आहे नको. तर दादा ह्या डेलकीचा काय उपयोग करताय तुम्ही? हा जर ही जी आहे ना ही शेवटची हा ही खालची बाजू हा याला जी अशी आतमध्ये टाकून हा आणि ही जी आहे ना चिखलामध्ये गाडायची. ओके म्हणजे परफेक्ट आपल्या लेवलला होते. खालच्या जमिनीला लागेल. ओके. नाही ही बाजू वरती राहील म्हणजे ही ओके उचलता वेळी हा त्याचा हा उपयोग होतो. ओके. ते आहे ते आता तुम्ही जमिनीमध्ये काढणार त्याला जायासाठी. बरोबर. म्हणजे ते पाणी बिणी भरलं तर निघायचे चान्सेस कमी. चला मामा पण उतरला खाली. हे बघा तिघे मिळून हे जाळं पेरतात इकडे. म्हणजे आज जर रात्री पाऊस पडला तर उद्याला आपली चांदीच आहे. आणि हा नाकवा बघा. वल्लव रे नाकवा ओ वल्लव रे रामा. या ज्या ढेलक्या आहेत या ढेलक्या कशासाठी उपयोग होतात दादाकडून माहिती घेऊया आपण. बघा दोन नफा एकाच ठिकाणी आहे. मामा तिकडे बघा काय काम करतोय. भाई मगतपासून मच्छर तू बोल ना. हा हो गेला पण भेटला. एकच नंबर काम. हे बघा हे जे आहे एक टोक आहे त्याचं एकदम चिखलामध्ये रोवतं. ते बघा केवढी मेहनत घ्यावी लागते. तर दादा तिकडे चाललाय बोट घ्यायला. आणि इकडे बघू शकता जाळं पेरून झालेलं आहे इकडे. आणि हे बघा ही पाण्याची हाईट आहे. हे रशिया इकडपर्यंत वरती उचलणार. उतर थांब नाखवायला लागेल. तर मंडळी फायनली जाळं पेरून आपण निघालेलं आहे. जाळं कसं लावतं ते तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहतो. बघा तुमचा भाई नाखवा झाला. ये वल्लव रे नाखवा ये वल्लव रामा. हे बघा दोन्ही साईडून दादाने बी जोरात काम चालू केलं. तर मामा आणि दुसरा भाई आहे दोघे पण फरार झालेले आहेत बोट घेऊन. त्यांना आम्ही गाठाला आम्ही जोरात पळवतो आमची बोट. हे बघा भाई दाखव तिकडे. हे बघ भाईने पाग मारला तिकडे. आता पागांची येते सगळा चिवना टाकला. चहा पहिलाच
अरे वा. आणि हा आपला इकडे आहे दुसरं जाळं मांडलेलं आहे, तर आपण ते आता चेक करायला आलेलो आहे. पाणी उतरलंय. मामाने आणि नागवाने आदल्या दिवशी हा एक वाण लावलं होतं, ते आपण आता चेक करायला आलो आहे. बघूया आता याच्यामध्ये आपल्याला किती मासे चिवणी वगैरे लागते होती. अरे वा. हे बघा, पहिला पेरा चालू झालेला आहे. पहिल्या पेऱ्यात काय लागलं काय बघतोय आपण. पहिल्या पेरामध्ये काय नाही लागलेलं आहे. हा हे एक चिवणी लागली, एक चिवणी आहे. चला, बोनी तरी झालेली आहे एवढ्या मोठ्या जाळ्यामध्ये. वरती मच्छी असू शकते ना, एक चिवणा लागल्या म्हटल्यावरती चिवणी आहेत इकडे आतमध्ये. हे बघा, वा वा वा. हे बघा मंडळी, एक चिवणा आपल्याला लागलेला आता. तर एक आपल्याला जी चिवणी लागलेली आहे ती आवाज करते बघा कशी. टिकी 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 टिकी. आलो बाहेर का कॉल करते अजून बोटीमध्ये. बघू थांब, भेटलं तुला फोन करते. तर बाहेर निघू दे. हां, गेला बाई. नाकवा घे, बरोबर आहे. बसत ना. वा खतरनाक. वाव, इगल आहे, बघले आहे. वाह.